हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपला टॉपिक आहे की एखादा स्टुडंट टेबल क्रिएट केला तर त्या क्रिएट केलेल्या स्टुडंट टेबलमध्ये जर एखाद्या स्टुडंटला अबाव 90 किंवा अबाव 80 असे मार्क्स असतील तर कशा पद्धतीने ग्रेड डिस्प्ले करू शकतो। तर या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की इफ फॉर्म्युलाचा यूज करून आपण प्रत्येक स्टुडंटला त्याच्या मार्क्स प्रमाणे पर्टिक्युलर ग्रेड सेलमध्ये डिस्प्ले करू शकतो। तर कसं ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून पाहतोय। ग्रेड या सेलमध्ये तुम्ही इक्वल टू साइन टाइप करायचं आहे। जसं मी प्रत्येक वेळेला सांगते की एक्सेलमध्ये जर एखादा फॉर्म्युला आपल्याला सेट करायचा असेल तर इक्वल टू साइन हे खूप महत्त्वाचं असतं। तर इक्वल टू साइन दिल्यानंतर मी टाइप करते इफ। आपल्याला काय हवं आहे, इफ म्हणजेच या लिस्टमधून आपण इफ हा ऑप्शन सिलेक्ट करूयात। इफ C2 का बरं, कारण हा C हा कॉलम आहे आणि 2 नंबर सेल C2 या सेलमध्ये ॲक्च्युअल स्टुडंटचे मार्क्स आहेत, म्हणून या मार्क्सवरून आपल्याला त्या स्टुडंटची ग्रेड डिस्प्ले करायची आहे। मग इफ C2 ग्रेटर दॅन 90, जर C2 यामधील मार्क्स ग्रेटर दॅन 90 असतील तर कोणती ग्रेड डिस्प्ले झाली पाहिजे, A1। मग ती ग्रेड आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाईप करूयात। पुन्हा सिंगल कॉमा देऊन अजून एक कमांड देऊयात की इफ, पुन्हा एकदा इफ C2 ग्रेटर दॅन 80 असेल तर काय ग्रेड डिस्प्ले झाली पाहिजे, A2 ग्रेड डिस्प्ले झाली पाहिजे, A2 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, पुन्हा एक सिंगल कॉमा द्यायचा आणि इफ C2 ब्रॅकेटमध्ये C2 इज ग्रेटर दॅन 70 असेल तर सिंगल कॉमा अगेन डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये A1 ग्रेड झाली, A2 झाली। आता इथे आपण B1 म्हणूयात। B1 जर स्टुडंटना अबाव 70 मार्क्स असतील तर B1 ही ग्रेड डिस्प्ले झाली पाहिजे। पुन्हा एकदा सिंगल कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पुन्हा इफ फॉर्म्युला मी फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून फक्त 60 मार्क्सपर्यंतचा ग्रेड मी डिस्प्ले करते आणि 60पेक्षा कमी मार्क्स असतील तर काय ग्रेड डिस्प्ले झाली पाहिजे याचं मी फक्त एक एक्झाम्पल देते। पूर्ण इफ फॉर्म्युला मी टाईप करत नाही आहे। इफ इन ब्रॅकेट C2 इज ग्रेटर दॅन 60 असेल तर B2 ही ग्रेड डिस्प्ले झाली पाहिजे, म्हणून सिंगल कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा राईट डाऊन B2 अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड अगेन सिंगल कॉमा। जर 60पेक्षाही कमी मार्क्स असतील, 60पेक्षा जास्त असतील तर B2 दिसेल आणि त्याच्याही पेक्षा कमी असतील तर लेस मार्क्स, असं आपण फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून टाईप करूयात। पुढे पूर्ण फॉर्म्युला आपण त्याचा तसा टाईप करू शकतो। लेस फॉर्म्युला लेस मार्क्स। आता मी किती वेळा इफ टाईप केलेला आहे, 1 2 3 अँड 4 टाइम्स मी इफ टाईप केलेला आहे, म्हणून आपल्याला शेवटी 4 टाइम्स ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे। 1 2 3 4 अँड प्रेस एंटर की। येस, आता हे ग्रेटर दॅन 80 मार्क्स आहेत म्हणून A2 ही ग्रेड डिस्प्ले झालेली आहे। तर आता नेक्स्ट सेलमध्ये आपल्याला तोच फॉर्म्युला पुन्हा टाईप करत बसायची गरज नाही। फक्त या A2 या सेलमध्ये राईट साईडला बॉटम कॉर्नरवरती तुम्ही माऊस पॉइंटर प्लेस करा आणि जेव्हा तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये डिस्प्ले होईल त्यावेळेला तो फक्त लेफ्ट माऊस बटन
होल्ड डाऊन करून शेवटच्या स्टुडंटपर्यंत माऊस पॉइंटर ड्रॅग करायचा. येस, हे पहा 88 ग्रेटर दॅन 80 मार्क्स आहेत म्हणून A2 ग्रेड आहे. इथे लेस दॅन 60 आहेत म्हणून लेस मार्क्स. इथे ग्रेटर दॅन 80 आहेत म्हणून A2. इथे लेस दॅन 70 आहेत 80 आहेत म्हणून B1, म्हणजे ग्रेटर दॅन 70 असतील तर B1. इथे लेस दॅन 60 आहेत म्हणून लेस मार्क्स. आणि शेवटी या स्टुडंटला अबाव 92 आहेत म्हणजे ग्रेटर दॅन 90. मग या स्टुडंटला ग्रेड कोणती मिळाली आहे? A1. हा मी फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे की कशा पद्धतीने आपण फॉर्म्युला सेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण पूर्ण स्टुडंट्सना अगदी जर तुम्हाला फेल रिमार्क वगैरे दाखवायचा असेल तर त्या इफ फॉर्म्युलामध्ये आपण तोही फॉर्म्युला ॲड करू शकतो. ये स्टुडंट, अशा पद्धतीने तुम्ही इफ फॉर्म्युला पुन्हा एकदा टाईप करून चेक करा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी इफ फॉर्म्युला नक्की कशा पद्धतीने टाईप केलेला आहे. तर अशा पद्धतीने एखाद्या स्टुडंटना आपण पर्टिक्युलर मार्क्सप्रमाणे ग्रेड डिस्प्ले करू शकतो आणि आपला रिझल्ट रेडी करू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा, लाईक करा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.